हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये आपण क्लास 12चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा नवीन सिलेबसचा जो पहिला चॅप्टर आहे दॅट इज रोटेशनल डायनामिक्स त्याचे एक्झरसाइज पाहणार आहोत. आणि ही एक्झरसाइज आपण खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये पाहणार आहोत. राईट. तर चला मग पहिला क्वेश्चन जो आहे जो MCQ आधारित आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि त्याच्यावर 5 सब क्वेश्चन्स आहेत. तर 1 बाय 1 क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन तुम्हाला इथं बोर्डवर दिसेल. राईट. तर क्वेश्चन पाहूया आपण. काय म्हणते बघा, पहिला क्वेश्चन वाचतो. आणि आपल्याला दिलं आहे की जीची किंमत 10 मीटर पर सेकंद घ्या जोपर्यंत तुम्हाला दिले जाणार नाही तोपर्यंत. राईट. तर पहिला क्वेश्चन म्हणतोय, वेन सीन फ्रॉम बिलो द ब्लेड्स ऑफ द सीलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाइज अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. Select correct statement about the directions of its angular velocity and angular acceleration. राईट. तर आपण जर खालून पाहिलं, राईट, फॅन आहे, त्या फॅनला जर आपण खालून पाहिलं तर ब्लेड जे आहेत अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट होते म्हणतात. ब्लेड्स कसे रोटेट होतात? अँटी क्लॉकवाईज. राईट. तर आपण इथे इमॅजिन करूया, हा फॅन आहे. तर बघा, हे सेंट्रल पार्ट आहे हा. आणि समजा आपण म्हणून इथे एक ब्लेड आहे लाईक दिस. ओके. इथे एक ब्लेड आहे, मे बी 3 ब्लेड आहेत म्हणून आपण. राईट. लाईक दिस. मे बी डायग्राम करेक्ट येणार नाही, फक्त इमॅजिन करा. आणि इथे एक ब्लेड आहे. ओके. लाईक दिस. ओके. आणि आपण याला खालून पाहत आहोत. हा फॅन तर अटॅच आहे रिजिड सपोर्टला. आणि खालून पाहत आहोत त्या अवस्थेला आपल्याला हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होताना दिसत आहे. राईट. इमॅजिन करा, खालून तुम्ही पाहतात तर खालून असं आहे क्लॉकवाईज, बरोबर, आणि असं आहे अँटी क्लॉकवाईज, बरोबर आहे. आणि काय म्हणते, दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड डिक्रीज होते म्हणते. तर स्पीड काय होते? डिक्रीज होत आहे म्हणते. म्हणजे स्पीड डिक्रीज होत आहे म्हणल्यानंतर त्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन सुद्धा आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा आहे. राईट. तर खालून पाहतात बघा, आपण हे ॲक्सिस घेतला, आपण असं पेत आहे, तर आपण राईट हँड थंबलो, आपण ओमेगाचं डायरेक्शन काढू. राईट. तर बघा, असं बघता आहोत पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कर्ल डायरेक्शनमध्ये काय करा, आपले फिंगर कर्ल करा. तर अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठे येत आहे? डाऊनवर्ड. राईट. इमॅजिनेशन फार गरजेचं आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठे आहे? डाऊनवर्ड. म्हणजे ओमेगा डाऊनवर्ड. आणि स्पीड जर वाढत असेल, राईट, त्यावेळेस अल्फा आणि ओमेगाची स्पीड, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी स्पीड सेम असते, डायरेक्शन सेम असते. आणि स्पीड जर कमी होत असेल त्यावेळेस अल्फा आणि ओमेगाची स्पीड अपोजिट असते. राईट. तर स्पीड डिक्रीजिंग म्हणलं क्लिअरली, म्हणजे अल्फा कसा असणार आहे? अपवर्ड. अल्फा कसा असणार आहे? अपवर्ड. तर बघा, पहिलं ऑप्शन कोणतं येत आहे? राईट. ऑप्शन कोणतं येतं? करेक्ट ऑप्शन पहिला ऑप्शन आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊन अपवर्ड, अँग्युलर ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड. नाही, अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड आहे. दुसरं अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड, अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड. म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. ओके. दुसरा MCQ पाहूया. बोर्डवर बघा, दुसरा MCQ दिसत आहे तुम्हाला. अ पार्टिकल ऑफ मास 1 kg. साईड बाय साईड आपण गिवन लिहूया. तुम्हाला गिवन काय काय आहे? मास 1 kg दिलं आहे. मास दिले तुम्हाला 1 kg. टाईड टू अ 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग, म्हणजे तुम्हाला रेडियस वापरावं लागेल स्ट्रिंगचे. 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग आहे. आणि काय दिलं आहे तुम्हाला? इज व्हील्ड टू परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मिनिमम स्पीड व्ही मिनिमम दिले आहे तुम्हाला. व्ही मिनिमम दिले आहे बघा तुम्हाला 5 मीटर पर सेकंद. 5 मीटर पर सेकंद. आणि कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला पी स्टेटमेंट दिले आहे. पी स्टेटमेंट दिले आहे. व्ही मॅक्स आहे त्याचे 5√5 मीटर पर सेकंद. आणि क्यू दिले आहे तुम्हाला, डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम आणि मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. राईट. म्हणजे टी मॅक्स मायनस टी मिन इज इक्वल टू 60 न्यूटन. तर यापैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहे? त्याच्यावर आधारित 4 ऑप्शन आहेत. राईट. तर बघा, याचा आन्सर राईट बी आहे असं बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. पण हे काय आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो. राईट. करेक्ट एक्सप्लेनेशन. तर बाळांनो लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला व्ही मिनिमम ची एक व्हेलॉसिटी दिली आहे 5 मीटर पर सेकंद, राईट, त्यावेळेस तुम्हाला व्ही मिनिमम इज इक्वल टू √RG ही घ्यायची गरज नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, त्यांना वाटते √RGच पाहिजे.
मिनिमम व्हेलॉसिटी कुठं असते? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये हे ए पॉईंट आहे टॉप पॉईंट, बी पॉईंट आहे बॉटम पॉईंट आणि सी पॉईंट आहे मिडल पॉईंट. मिनिमम व्हेलॉसिटी टॉप पॉईंटला असते, ए पॉईंटला. राईट. सो मिनिमम कंडिशनमध्ये, क्रिटिकल कंडिशनमध्ये मिनिमम व्हेलॉसिटी एवढी येते. राईट. पण जर तुम्हाला मिनिमम व्हेलॉसिटी ही दिली असेल तर रूट आर जी, इथं रूट 3 आर जी आणि इथं रूट 5 आर जी, हे फॉर्म्युले वापरायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे त्यावेळेस. जर दिलं नसेल तर तुम्हाला राईट तुम्हाला हे फॉर्म्युले वापरावे लागतील मिनिमम व्हेलॉसिटीचे. कळलं का? सो मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द बॉटम पॉईंट, मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द मिडल पॉईंट, मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द टॉप पॉईंट. पण तुम्हाला मिनिमम व्हेलॉसिटी दिली आहे म्हणजे टॉप पॉईंटची व्हेलॉसिटी दिली आहे 5 मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड व्ही मिनिमम. राईट. आणि तुम्ही जर √RG कोण बघितलं तर ते 5 मीटर पर सेकंड येईल का? नाही येणार. चेक करून बघा तुम्ही. √12 येईल. √12 येईल, त्याचे की 5 होत नाही. तुम्हाला कसं काय? त्याच्यापेक्षा जास्त असू शकते पण त्यापेक्षा कमी असू शकत नाही. राईट. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा इथं? तर इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा बघा. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी टॉप पॉईंटला किती असो, बॉटम पॉईंटला किती असो, पण दोघांचा डिफरन्स जो आहे व्ही मॅक्स मायनस व्ही मिन हा कॉन्स्टंट असतो. तसंच टी मॅक्स मायनस टी मिन हा कॉन्स्टंट असतो. कळलं का? एनर्जी मॅक्स मायनस एनर्जी मिन कॉन्स्टंट असते. म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंट असतो कोणी दोन पॉईंटमधला. हे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या थिअरीमध्ये समजून घेतलं होतं. राईट. जर तुम्हाला थिअरी माहीत नसेल तर इथं लक्षात घ्या डिफरन्स कॉन्स्टंट असतो. आणि व्ही मॅक्स स्क्वेअर मायनस व्ही मिन स्क्वेअर हे 4RG असते. हे कॉन्स्टंट आहे. हे पक्का ध्यानात ठेवा. राईट. व्ही मॅक्स स्क्वेअर मायनस व्ही मिन स्क्वेअर 4RG म्हणजे व्ही मॅक्स मायनस व्ही मिन किती होईल? किंवा आपण असं करू, ह्याला सॉल्व करू आता आपण. राईट. व्ही मॅक्स स्क्वेअर मायनस व्ही मॅक्स स्क्वेअर काय आहे? 4RG आहे. राईट. सो व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4RG मायनस व्ही मिनिमम स्क्वेअर. ओके. ह्याला सॉल्व करूया आपण. तर 4 आर आहे तुमचं 1.2, जी आहे 10 मायनस व्ही मिनिमम दिले तुला 5चा स्क्वेअर 25. राईट. ते झालं हे झालं बघा 12 चौक 48 मायनस 25 म्हणजे किती झालं? 48 मायनस 25 किती झालं? मायनस आहे का प्लस येईल? इकडे प्लस येईल. सॉरी, इकडे जाऊन प्लस होईल. ते प्लस होईल. राईट. सो प्लस करायला किती वेळ वजा करा, बेरीज करा. 8 आणि 5 13 3 हात चाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. सो व्ही मॅक्स आहे तुमचं स्क्वेअर 73. तर व्ही मॅक्स येत आहे √73. √73 म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू आपण. राईट. 8 8 64 म्हणजे 8 पॉईंट. राईट. 8 8 64 येते. 8चा स्क्वेअर 64 आणि 9चा स्क्वेअर 81 आणि दोघांच्या मधली व्हॅल्यू आहे 73 जवळपास. राईट. 9 एकूण आणि 8 एकूण म्हणजे 8.5च्या जवळपास येईल मीटर पर सेकंड. ओके. आपल्या दिली व्हॅल्यू काय आहे पीमध्ये? आपल्या म्हणलेलं आहे 5√5. व्ही मॅक्स गिवन जे आपल्याला 5√5 आहे. 5√5ची व्हॅल्यू किती ते बघा. 5 इंटू √5 म्हणजे किती? 2.236 बरोबर का? √5ची व्हॅल्यू पाठ असली पाहिजे तुम्हाला. राईट. याचा गुणाकार करून बघा. ते येईल तुम्हाला 5 × 30 शून्याच्या 3 8 5 × 15 18 8 हाताला 1 5 2 10 11 1 हाताला 1 5 2 10 आणि 11. तर 11.18 आली आणि ॲक्च्युली आहे किती? 8 पॉईंट. कळते का? ॲक्च्युली आहे तुमचं 8 पॉईंट. राईट. म्हणजे तुमचं पी बरोबर नाही. राईट. पी बरोबर नाही. आता क्यू बघूया. क्यूसाठी पाहूया. क्यू म्हणते टी मॅक्स मायनस टी मिन. टी मॅक्स मायनस टी मिन फिक्स असते बघा, तुम्हाला माहिती आहे. टी मॅक्स मायनस टी मिन इज ऑलवेज 6 mg. पर्टिक्युलर पॉईंटचं टेन्शन चेंज होऊ शकते पण मॅक्सिमम आणि मिनिमम टेन्शनमध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असते. तसंच मॅक्सिमम आणि मिनिमम वेलॉसिटीच्या स्क्वेअरमधलं डिफरन्स कॉन्स्टंट असते. राईट. सो 6 mg. 6 m आपल्याला दिलेलं आहे इकडे 1 आणि जी दिलं आहे 10 म्हणजे 60 न्यूटन. म्हणजे क्यू बरोबर आहे. तर तुमचं ऑप्शन कोणतं येईल? ओनली क्यू इज करेक्ट. म्हणजे मला वाटतं बी ऑप्शन आहे. बी इज द ओनली स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. ठीक आहे. तर हे
एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 1 मधला थर्ड MCQ पाहूया. इथं बोर्डवर दिसेल तुम्हाला थर्ड MCQ. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला और एक्सप्रेशन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास m and of the object and sum of the distances, parameters such as r, l, etc. राईट. तर पहिली स्टेटमेंट काय दिली बघा तुम्हाला. पहिले दिले आहे डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन फॉर देअर MI. आता लक्षात घ्या, ऑब्जेक्ट बदलला की MI मस्ट म्हणले, इथं मस्ट शब्दाकडे ध्यान द्या. मस्ट, राईट. ए ऑप्शनमध्ये मस्ट म्हणलेलं आहे. मला सांगा, एक पॉईंट मास आहे, त्याचं मास m आहे आणि डिस्टन्स r आहे ॲक्सिस रोटेशनपासून. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो mr². आणि रिंग आहे, त्याचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो mr². बरोबर आहे का. म्हणजे असं गरजेचं नाही की डिफरंट ऑब्जेक्टसाठी MI डिफरंटच असला पाहिजे. बरोबर का. इट इज नॉट नेसेसरी. इथं मस्ट नसतं ते आलं असतं, पण त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. बी बघूया. वेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस a hollow right circular cone and disc have the same expression for MI. राईट. तर बघा, डिस्कचा MI किती आहे. आता याला घेऊ आपण डिस्क, राईट. याला डिस्क घेऊ आपण. तर डिस्कचा आहे mr²/2 आणि हॉलो राईट सर्क्युलर कोन विच इज हॅव्हिंग द सेम रेडियस अँड सेम मास ॲज अ डिस्क. ह्याचं सुद्धा mr²/2 हेच आहे. राईट. म्हणजे दोघांचं सेम आहे MI. राईट. हे आपल्या बुकमध्ये टेबलवर सुद्धा दिलं आहे. टेबल दिला आहे MIचा पेज नंबर 22 आणि 23. राईट. तर पेज नंबर 23 वर आहे. त्याचे तुम्हाला इथं फोटो दाखवलं मी तुम्हाला. त्याचं सुद्धा mr² आहे दोघांचे, डिस्कचं आणि कोणचं. म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. बी करेक्ट आहे. पुढचे बघायचे. मग कधीही MCQ सॉल्व्ह करत असताना एक ऑप्शन करेक्ट भेटल्यानंतर त्यालाच टिक करायचं नाही, कारण दुसरं त्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट असू शकते त्या कंडिशनसाठी. राईट. त्यामुळे चारही ऑप्शन वाचायचे. तिसरं ऑप्शन बघूया आपण. एक्सप्रेशन फॉर द MI फॉर पॅरेलेलोपाइपिड रोटेटिंग अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग टू द सेंटर इन्क्लूड इट्स डेप्थ. राईट. तर पॅरेलेलोपाइपिडचा आपण शेप काढूया इथं. पॅरेलेलोपाइपिड, राईट. तर असा आहे पॅरेलेलोपाइपिड बघा. तर हे पॅरेलेलोपाइपिड आहे. ओके. याची लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही डेप्थ आहे. कळलं का. आणि याचा MI आपण ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर याच्यावरती याचा MI आपल्या बुकमध्ये दिला आहे बघा. तुम्ही पाठ करू शकता हा MI. तर MI आहे याचा हा 1/12 m l² प्लस b². राईट. 1/12 m l² प्लस b². म्हणजे ह्याला कसं मानलेलं आहे, ह्याला रॉड मानलेला आहे, असा एक रॉड मानलेला आहे आणि असा एक रॉड मानलेला आहे. आणि ॲक्सिस ह्याच्या परपेंडिक्युलर सेंटरमध्ये जात आहे. मग या रॉडचा ml²/12 आणि या रॉडचा याची लेंथ l आहे, याची लेंथ b आहे, ह्याचा प्लस mb²/12 कॉमन काढलं 1/12 m कॉमन काढलं mb कॉमन काढलं l² प्लस b². तर अशा प्रकारचा MI येतो. पण डेप्थची टर्म आहे का, डेप्थ d आहे का, नाही. डेप्थची टर्म येत नाही बघा MI काढते बस. हे तुम्हाला रिंगमध्ये आणि सिलेंडरमध्ये सुद्धा कळते. बघा रिंगचा MI काय आहे, रिंगचा MI आहे mr². आणि असाच जर आपण हॉलो सिलेंडर घेतला, याचा MI काय, या ॲक्सिस होती, तो सुद्धा mr² आहे. सिमिलरली डिस्कचा MI काय आहे mr²/2 आणि सॉलिड सिलेंडरचा MI काय mr²/2. म्हणजे डेप्थची टर्म येत नाहीये. राईट. ॲक्सिसच्या अलॉंग किती मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याच्यावर MI डिपेंड नाहीये. MI डिपेंड आहे ॲक्सिसपासून किती परपेंडिक्युलर डिस्टन्सवर मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. राईट. म्हणजे सी ऑप्शन इथं चुकीचं आहे. सी रॉंग. ए रॉंग, बी करेक्ट म्हणतो आपण, सी रॉंग. डी बघूया काय म्हणते ते. डी ऑप्शन म्हणते एक्सप्रेशन फॉर MI ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज द सेम अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस. आता या डी ऑप्शनमध्ये विद्यार्थ्याला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही प्रॉपरली पाहिला असेल तर. राईट. ते पूर्णपणे समजून घ्या. आपल्याकडे एक रॉड आहे, राईट. हा रॉड आहे. या रॉडचा MI किती येईल ml²/12 सगळ्याला माहिती आहे. ओके. आणि आता एक रेक्टँग्युलर शीट घ्या. रेक्टँग्युलर शीट, आय डोंट हॅव रेक्टँग्युलर शीट. ठीक आहे, मी या मोबाईललाच रेक्टँग्युलर शीट मानतो. माझ्याकडे जो मोबाईल आहे
या मोबाईलला आपण रेक्टँग्युलर शीट म्हणूया. आता बघा या रेक्टँग्युलर शीट म्हणून ॲक्सिस कसा होतो त्यावर डिपेंड आहे. जर ॲक्सिस असा गेला तर एम आय वेगळा येईल आणि ॲक्सिस असा गेला बघा लक्षात घ्या, ॲक्सिस असा गेला तर एम आय वेगळा येईल. लक्षात येते का, एम आय वेगळा येईल. आता जे तुम्हाला बुकमध्ये दिलं आहे, बुकमध्ये जो टेबल दिला आहे पेज नंबर 22वर, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं आहे की थिन युनिफॉर्म रॉड अँड रेक्टँग्युलर प्लेट, राईट. त्या केसमध्ये एम आय सारखा म्हणलेला आहे, पण त्यावेळेस ॲक्सिस असा गेलेला आहे. कळलं का, त्यावेळेस ॲक्सिस असा गेलेला आहे. पण इथं ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणलेला आहे. ट्रान्सवर्स ॲक्सिसमध्ये ॲक्सिस जो आहे सेंटर आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असतो. कळलं का, सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असतो. तर या केसमध्ये एम आय काय येईल, जो पॅरेलेलो पायपीट चाला होता तोच एम आय येईल. म्हणजेच कोणता, m/12 L² प्लस B². मला लक्षात घ्या ॲक्सिस असा चाललाय, तुम्हाला ह्या व्ह्यूमध्ये बघतोय तो आपण असं. जर ॲक्सिस ह्याच्या प्लेनमधून जात असेल आणि सेंटरमधून आणि प्लेनमधून, ते कसं काम करेल, रॉडसारखं काम करेल. कारण आपण आताच म्हणलं याच्या अगोदरच्या सी मध्ये म्हणलं आपण की डेप्थवर डिपेंड नाही, डेप्थवर डिपेंड नाही. ॲक्सिसच्या अलॉंग किती मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याच्यावर डिपेंड नाही, ॲक्सिसपासून किती दूर परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर हे डिस्टन्स महत्त्वाचं आहे. कळते का. आणि जेव्हा ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणलेला आहे त्यावेळेस ॲक्सिस असा जात आहे. म्हणजे दोघांचं सेम येईल का, तर नाही येणार. लक्षात घ्या. तर ट्रान्सवर्स ॲक्सिस भोवती रेक्टँग्युलर शीटचं m/12 L² प्लस B² येईल आणि रॉडचं m²/12 येईल. पण जर शीट रेक्टँग्युलर शीट अशी घेतली आपण, अशी घेतली बघा, त्या ॲक्सिसच्या प्लेन म्हणून जात आहे बघा, अशीच डायग्राम दिली आहे तुम्हाला बुकमध्ये, राईट. तर त्यावेळेस दोघांचं m²/12 येईल. म्हणजे डी ऑप्शन का चुकीचं आहे कळालं का, कारण यानं ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणलेला आहे आणि आज या एम आय घेतेवर पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस महत्त्वाचं आहे. नुसतं पोझिशन नाही, नुसतं सेंटर म्हणून म्हणू नका, कळलं का, ओरिएंटेशन सुद्धा महत्त्वाचं आहे की ॲक्सिस कशा प्रकारे जात आहे, राईट. तर चारही ऑप्शन तुमचे क्लिअर झाले असतील तर ऑप्शन तुमचं करेक्ट आहे बी. डीमध्ये बऱ्याच सुद्धा जर कन्फ्युजन होतं, ते कसं कन्फ्युजन दूर झालं का तुमचं, येस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 1चा जो चौथा पार्ट आहे तो बघूया. बोर्ड क्वेश्चन पहा. इन अ सर्टन युनिट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ॲक्सिस इज √2.5, राईट. तुम्हाला काय दिलं आहे की डिस्क आहे, एक डिस्क आहे बघूया आपण, ही डिस्क आहे, राईट. त्याच्यामध्ये ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं ॲक्सिस आहे. आणि यामध्ये तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन, याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IC म्हणूया आणि KC दिले आहेत तुम्हाला √2.5. सर्टन युनिट, कोणते युनिट असेल, जे पण आपण सेंटीमीटर मीटर जे पण असेल, ओके. आणि तुम्हाला सांगितलं इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ टँजेंट इन इट्स प्लेन इन द सेम युनिट मस्ट बी, राईट. टँजेंट इन इट्स प्लेन म्हणलेलं आहे, राईट. आता बघा हे चांगला प्रश्न आहे अतिशय. बघा डिस्क आहे अशी, आपल्याकडे सर्क्युलर ऑब्जेक्ट नाही आहे काही, इथं डिस्क आहे असे. या डिस्कचा अबाउट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन जो ॲक्सिस असतो त्याच्यावरती IC असते बघा, IC असते mr²/2, बरोबर आहे. डिस्कचा IC आहे mr²/2. मग KC काय असतं, KC असतं IC /m रूटमध्ये, फॉर्म्युल्यानुसार जाऊ आपण. म्हणजेच काय, mr²/2 आणि हे m डिवाइडमध्ये mm कॅन्सल झालं, मग तुमचं आलं √r²/2. KC आलं √r²/2. पण हे √r²/2 किती दिले तुम्हाला, √2.5 दिलं आहे. म्हणजे r²/2 रूटमध्ये इज इक्वल टू √2.5. दोन्हीकडचं रूट गेलं म्हणजे स्क्वेअरिंग केलं दोन्हीकडे, तर आपल्याला काय भेटेल बघा, आपल्याला भेटेल r²/2 इज इक्वल टू 2.5. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणू मे बी सध्यासाठी, ओके. आता कोणी ॲक्सिस होती विचारले बघा, चेक करा. ॲक्सिस पासिंग थ्रू ॲक्सिस इज टँजेंट अँड इन द प्लेन नॉट परपेंडिक्युलर. बघा ॲक्सिस टँजेंट आणि परपेंडिक्युलर म्हणजे असं घेता आला असता आपल्याला डायरेक्टली, राईट, डायरेक्टली. पण असं घ्यायचं नाही आता ॲक्सिस. आता ॲक्सिस इन द प्लेन आहे, म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन नाही, टँजेंट बट इन द प्लेन आहे. म्हणजे आता ॲक्सिस असा आहे बघा, असा ॲक्सिस आहे, कळतंय, असा ॲक्सिस आहे. आणि इथं असतं जो डायमीटर भोवती याचा असतो ID, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ID, राईट. तो ID माहीत असतो आपल्याला, ID असतं mr²/4,
mr²/4 ते आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम करून वापरतो, राईट, वापरून काढतो, सॉरी, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून आपण काढतो बघा असं, हे आणि हे एक ॲक्सिस. तर 2ID इज इक्वल टू IC होतं, 2ID इज इक्वल टू IC, तो ID इज इक्वल टू IC/2, तर IC किती आहे mr²/2 म्हणजे mr²/4, राईट. आणि इथं आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरतो आणि आपल्याला भेटतं, ह्याला IT म्हणून याच्यावरती आपण IT. सो IT भेटलं आपल्याला ID प्लस mh² आणि h ची किंमत R आहे, राईट. सो दॅट इज इक्वल टू mr²/4 प्लस mr², सो इट विल बी 5/4 mr², राईट. याची बेरीज का, हे झालं IT, हे झालं IT. आता KT काढूया आपण. KT काय होईल, KT इज इक्वल टू रूट IT डिवाइड बाय m, किमती ठेवूया, तर KT भेटायला बघा आपल्याला. सो KT इक्वल टू रूट IT किती आहे, रूट IT किती आहे, रूट 5/4 mr² बाय m कॅन्सल झालं म्हणजे KT भेटेल तुम्हाला रूटमध्ये 5/4 r², ठीक आहे. आता बाळांनो आपण काय करूया, आपण r²/2 रूटमध्ये r²/2 किंवा r²/2 ची किंमत आपल्याला दिली आहे, याला बाहेर काढू आपण, राईट, किंवा याला सेपरेटली ठेवू आपण. तर बघा ह्याला असं घेऊ आपण r²/2 लक्ष द्या थोडंसं, r²/2 ह्याला कसं लिहितो तुम्ही इंटू, आता 2 इथं आल्यानंतर रूट 5/2, हे बरोबर आहे का, हे असं लिहिता येईल का आपल्याला, r²/2 ह्या 4ला डिवाइड केला आपण r², याची किंमत आपल्याला दिली आहे, राईट, याची किंमत दिली आहे आपल्याला रूट 2.5, राईट. याची किंमत बघा इथे दिली आपल्याला रूट 2.5, ह्याला 1 म्हणा वाटतं, याची किंमत दिली आपल्याला रूट 2.5 आणि याचं पण इथे रूट 2.5, राईट. म्हणजे हे यायला बघा KT येईल तुमचं रूट 2.5 इंटू रूट 2.5 म्हणजेच किती 2.5 युनिट, राईट. तर ऑप्शन चेक करा कोणता आहे, ते ऑप्शन आहे तुमचं 2.5 म्हणजे B, राईट. म्हणजे 1 2 3 4 चारीचे आन्सर B आलेले आहेत. ओके, पाचवं पाहूया. क्वेश्चन नंबर 1चा 5वा MCQ बघूया. कन्सिडर फॉलोइंग केसेस. आपल्याला 2 केसेस दिले आहेत. अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. एक प्लॅनेट आहे जो की इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे. ओके, इथंच काढूया आपण. अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन द इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, आणि दुसरा प्लॅनेट रिव्हॉल्व इन द सर्क्युलर ऑर्बिट. दुसरा प्लॅनेट रिव्हॉल्व करत आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. ओके, तर एक प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे आणि एक प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. प्रिन्सिपल ऑफ कंझर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन विच ऑफ दिस केसेस. नंबर ए दिला आहे तुम्हाला ओनली फॉर पी, ओनली फॉर क्यू, सी आहे फॉर बोथ पी अँड क्यू, आणि डी आहे नायदर फॉर पी अँड क्यू. तर प्रिन्सिपल ऑफ कंझर्वेशन हे ऑर्बिटच्या शेपवर डिपेंड नाही. लक्षात येते का? इट इज नॉट डिपेंड ऑन द शेप ऑफ द ऑर्बिट. इट इज अ युनिव्हर्सल लॉ, राईट. आणि त्यामुळे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरो किंवा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरो काही फरक पडत नाही. सो इट इज ॲप्लिकेबल फॉर बोथ केसेस, अँड दॅट वी आर अगेन गोइंग टू सी इन द ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये जो 11वीला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे, अगोदर तो 12वीला होता, आता तो 11वीला आलेला आहे, राईट. त्याच्यामुळे तुम्ही ते पाहू शकता. मोमेंट लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपण दोन्हीकडे वापरतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट नंबर 5 झालेला आहे. म्हणजे कोणता ऑप्शन येईल तुमचं? सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. आता इथं 6च्या ऐवजी त्याने 10 दिलं आहे बघा नेक्स्टमध्ये, तर चुकून झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक. तर 6 MCQ आहे. अ थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन विदाउट स्लिपिंग ॲट एनी इन्स्टंट. द रेशिओ ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी इज, राईट. तर थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर म्हणलेलं आहे आपलं. थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर. तर हॉलो सिलेंडर कोणाचं काम करतं इथं आता, राईट. हॉलो सिलेंडर कोणाचं काम करतंय? हॉलो सिलेंडर हे सांगा रिंग सारखं काम करते. अ थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाऊन इन्क्लाइन विदाउट स्लिपिंग ॲट एनी इन्स्टंट. द रेशिओ ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, काढूया आपण. सोपं आहे फार. तर असं इन्क्लाइन प्लेन आहे, याच्यावर थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर आहे. आता सिलेंडर काढता येणार नाही आपल्याला, रिंग दिसेल आपल्याला ते, राईट. हे असं रोलिंग डाऊन होत आहे. रोलिंग डाऊन होत असेल त्याकडे कायनेटिक एनर्जी कोणती असते? ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कोणत्या एका क्षणी म्हणले, राईट.
तर कायनेटिक एनर्जी वाढायली, पण ते वाढायचा काही आपला संबंध नाही, आपला फक्त राईट कोणत्या एका इन्स्टंटला सांगितलं आहे. ओके, तर आपण कायनेटिक एनर्जी ट्रान्स काढू. कायनेटिक एनर्जी ट्रान्स इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी रोट काढू आपण, रोटेशनल. कायनेटिक एनर्जी रोट मारलं मी त्याला, इट विल बी हाफ I ओमेगा स्क्वेअर. त्याला आपण लिहू शकतो हाफ. आता हे थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर आहे, म्हणजे रिंगसारखं आहे, त्याचा एम येतो mr स्क्वेअर आणि ओमेगा असते v/r चा स्क्वेअर. राईट, सो इट विल बी हाफ mr स्क्वेअर v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. राईट, तर r स्क्वेअर कॅन्सल झालं, सो इट विल बी अगेन हाफ mv स्क्वेअर. राईट, याला इक्वेशन 1 म्हणू आपण, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. राईट, आणि रोलिंग कायनेटिक एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी रोल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ट्रान्स प्लस कायनेटिक एनर्जी रोट. राईट, तर दोघांची बेरीज आहे, तर हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ mv स्क्वेअर आणि अर्धा आणि 1 झाला, अर्धा अधिक अर्धा काय झाला 1 झाला, mv स्क्वेअर झालं. राईट, तर आपल्या काय विचारले बघा, आता आपल्या विचारले कायनेटिक एनर्जी रोटेशनल, ट्रान्सलेशनल आणि रोलिंगचं. राईट, तर रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल सेम आहे बघा. हे बघा रोटेशनल, इथं सॉरी हे रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल, ह्याचा रेशिओ काय 1:1. राईट, आणि याच्या डबल आहे, म्हणजे रेशिओ हा तुमचा 1:1:2. राईट, 1:1:2 म्हणजे कोणता आन्सर आहे तुमचं, ए इज द करेक्ट ऑप्शन. राईट, विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कळलं का? MCQचं नुसतं ऑप्शन ए बरोबर आहे किंवा बी बरोबर आहे असं समजून फायदा नाही. बी ऑप्शन का चुकीचं आहे, सी ऑप्शन का चुकीचं आहे, आणि काय असतं, कंडिशन काय असती तर आपलं ते आन्सर आलं असतं. अशा प्रकारचं तुम्ही प्रत्येक MCQचा ॲनालिसिस करून अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही नीटच्या राईट एक्झामला आणि जेईच्या एक्झामला फेस करू शकता. कळलं का? असं प्रॉपर ॲनालिसिस करून MCQ सॉल्व करा. फिजिक्सला मजा घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि सब्सक्राइब केलं नसेल तर आता सब्सक्राइब करून फिजिक्स भावा का भक्त होने के लिए घंटा दबाइए. राईट, क्वेश्चन नंबर 2 असा डिटेलमध्ये घेऊया आपण, आणि सगळे डिटेलमध्ये आपण सॉल्व करूया प्रश्न. ठीक आहे, चालेल, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.